नमस्कार, मी पूनम ब्लाऊज कटिंग मराठी या चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। तर बघा, ज्यावेळेस घसरते कापड असते त्यावेळेस अस्तर आणि ब्लाऊज पीसाचं जे कापड आहे ते एकमेकांना जॉईंट करताना मशीनवरती त्याला चुन्या पडतात, व्यवस्थित जॉईंट होत नाही। तर बघा, तुम्हाला इथे मी सोपी ट्रिक दाखवत आहे। अशा पद्धतीने फॅब्रिक ग्लू वापरायचा आहे। तुम्हाला मिशोवरती हा फॅब्रिक ग्लू जो आहे तो मिळून जाईल। हे बघा, या पद्धतीने फॅब्रिक ग्लूने आपल्याला अस्तरवरती लाईन ओढायच्या आहेत। तर ह्या लाईन ज्या आहेत त्या पातळ ओढायच्या आहेत, जास्त जाड हा ग्लू वापरायचा नाही। आणि या पद्धतीने बघा अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे ब्लाऊज पीसाला, आणि एक्स्ट्राचं हे कापड जे आहे ते कट करून काढायचं आहे। त्याचबरोबर बघा, नवीन शिकणाऱ्यांकडून बरेच वेळा दोन्ही पार्ट जे आहेत ते एकाच बाजूचे होतात। तर अशा पद्धतीने समोरासमोर पार्ट ठेवायचे आहेत आणि नंतर त्याच्यावरती फॅब्रिक ग्लू लावून घ्यायचा आहे आणि नंतर त्याला ब्लाऊज पीस जॉईंट करून घ्यायचा आहे। त्यामुळे दोन्ही पार्ट वेगवेगळे सुद्धा तयार होतील आणि व्यवस्थित असं चुन्या न पडता, रिंकल्स न पडता अस्तर आणि ब्लाऊज पीसाचं जे कापड आहे ते जॉईंट करून सुद्धा होईल। तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट करून सांगायची आहे, आणि आवडली असेल तर एक लाईक नक्की करायची आहे। तर बघा, इथं क्रॉसपट्टी, कटोरीच्या बाजूचा पार्ट आणि कटोरी हे तीनही पार्ट मी इथं फॅब्रिक ग्लू वापरून चिटकवून घेतलेले आहेत बघा।